नमस्ते. तर तूप कढवून झाल्यानंतर ही जी खाली बेरी उरते ना, त्याचं मी काय करते ते तुम्हाला सांगते. तर ही बेरी उरली ना, तर त्याच्यामध्ये मी पाणी घातलं आणि त्याला उकळी काढून घेतली आणि उकळी काढून झाली, की ते गरम असतानाच ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर ते हे बघा मी ते गाळून घेतलं आहे आणि गाळून झाल्यानंतर ना, असं चमच्याने ते दाबून ना, त्या बेरीतलं सगळं तूप आपल्याला बाहेर काढायचं आहे. आता हे जे पाणी खाली आलं ना, ते पाणी तुम्ही खिचडीमध्ये, पुलावामध्ये किंवा पीठ मळायला किंवा पराठ्याचं पीठ मळायला तुम्ही ते वापरू शकता. तर मी काय केलं, तर हे पाणी पूर्ण थंड करून घेतलं आणि नंतर त्याला झाकण लावून ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि 1 दिवसानंतर काय झालं आहे बघा, तर त्याच्यातलं जे तूप होतं ना, ते घट्ट होऊन राहिलं आणि पाणी त्याचं खाली राहिलं आणि नंतर मग मी ना हे त्यातलं तूप असं काढून घेते. तर हे बघा त्याप्रमाणे मी हे काढून घेतलं आणि आपल्याला किती सारं तूप मिळालं आहे बघा त्याच्यामध्ये. तर तुम्हीसुद्धा हे असे ट्रिक वापरू शकता. तर कधी-कधी मी ह्या पद्धतीने सुद्धा हे तूप काढून घेते आणि अशा प्रकारे मला एवढं भरपूर सारं तूप मिळालं आणि हे पाणी आपण टाकून देऊया. थँक